जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. भिलवडी जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना वेग आला असून आजही बैठकींचा सिलसिला सुरू राहिला. आज पाटील गल्लीतील जानकी हॉलमध्ये भिलवडी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भिलवडीतील सर्व वॉर्डातील प्रमुख, दक्षिण भाग आणि उत्तर भाग सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आणि पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या गटातून जो उमेदवार निश्चित केला जाईल त्याचा एकमुखाने प्रचार करून त्याला विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. बैठकीत माजी सरपंच राहुल कांबळे, क्षितिज पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप माने, पर्यावरणचे राज्य उपाध्यक्ष धनंजय पाटील, दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन बाळासो चौगुले, माजी सरपंच शहाजी गुरव, पत्रकार घनश्याम मोरे, माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे, जिल्हा सरचिटणीस बी.डी. पाटील, पाटील डेअरीचे राजू पाटील, अझर जमादार, सिकंदर फकीर, पाशा आत्तार, राजू तेली, बंडू गायकवाड, मारुती हराळे, अमोल चौगुले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी इच्छुक उमेदवारांसह सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भिलवडीचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून त्यांनी आपल्या वॉर्डातील सर्वपक्षीय बैठक आज आयोजित केली होती. आता काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेचे अधिकृत तिकीट डॉक्टर विश्वजित कदम कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनता न्यूज, भिलवडी.